सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। ओबीसीतून आरक्षण मागितलं हे यांचे डाव आहेत, याचं सगळं आहे हे मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं, मला वकिलांनी दिलं आता चालता हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा ECBC दाखवलं तुम्हाला, हे ऑप्शनच नाही। आता हे मोफत मुलींचा बघा कसा कार्यक्रम लावला याने, संतोष सरने दिले वाटतंय हे बघा फीसच्या बाबा 67,946 टोटल फीस बघा, मोफत शिक्षण। चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय 4थी पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत केलं, हे बघा चंद्रकांत दादाचा प्रताप। बघ तू एकीकडे बोलतो एकीकडे बघ बाबा भाऊ बघ काय काय दिले दादा। ह्या दादाने नुसतं जू खांद्यावर घेतलंय भाजपचं, बाकीचं काही दिसाना दादाला। शिवळा मोड्याला जू खांद्यावर घेतलं, नुसता रिळ होतो इकडून तिकडून तिकडून इकडे। लय मोठे राव सगळ्यात पक्षाचे येते, माझे आमदार तर लय खोळून उठले, त्यांना कुठं संधी भेटत नाही ते मला धरलं ते माझ्याकडेच मारण्याचे, माझ्या शेजारी 150 आता त्यांचा पण ते असं म्हणतात बा एवढे बार होऊन द्या, लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो। कारण त्यांच्यात काय झालंय, त्यांच्यात झाले एका पक्षाचे 2-2 6 येतात, इकडे 3 आणि इकडे 3 6 बैली नांगर चालायचा पाहिले आमच्याकडे बघा खेड्यात। आता त्यांना एकच द्यायचा आहे, याला 1 आणि त्याला 1 2, बाकीचे 4 काय करायचं ते येतात माझ्याकडे। आता मला राजकारणातलं गणित कळना पण ते शिकित येत मला, आणि मग तसंच असतंय।